हॅलो हॅलो चा गुड मॉर्निंग. या क्लासमध्ये आपण पुढे जाऊ ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये. पहिल्या क्लासमध्ये आपण काय बघितलं? आपण हिस्ट्री बघितलं न्यूटन्स लॉ कसा वर्क होतो, न्यूटन्स लॉजच्या बऱ्याच गोष्टी आपण नोट्समध्ये लिहून घेतल्या. ठीक आहे. तो कसा होतो, त्याचं नेचर काय, डायरेक्शन काय, वगैरे वगैरे. ओके, गुड इनफ. दुसऱ्या क्लासमध्ये आपण काय बघितलं? आपण बघितलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय. आपण काय काय बघितलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघितला. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? M1 M2 मास असतील, डिस्टन्स r असेल. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स? F इक्वल टू G M1 M2 बाय R स्क्वेअर. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ G? 6.67 इंटू 10 टू पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ठीक आहे. व्हॉट वॉज व्हॅल्यू ऑफ K? 9 इंटू 10 टू पॉवर 9 न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. अच्छा, हे झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड. एका मास m मुळे r डिस्टन्सवर ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती आहे? ती आहे -gm बाय r स्क्वेअर. gm ऑफ मास ऑफ दिस इंटू डिस्टन्स स्क्वेअर. फक्त याचाच मास. ठीक आहे ना. व्हॉट इज दॅट? दॅट इज फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट मास केप्ट ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट. अच्छा, that is gravitational field. And minus sign will indicate that the field is towards the mass, the creating mass. Okay, then we studied gravitational potential energy. What is gravitational potential energy? Gravitational potential energy is what? आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला होता. U इक्वल टू मायनस जी एम एम किंवा जी M1 M2 बाय ओनली R, नॉट R स्क्वेअर, ओनली R, मायनस जी एम एम बाय R, gm1 m2 by r. Okay, fine. What is actually gravitational potential चा अर्थ काय? What is gravitational potential energy? What is the meaning of that gravitational potential energy? See, when I taught electrostatic potential energy, आपण काय शिकलो होतो? What is electrostatic potential energy? It is energy to bring that particular charge from infinity to that point. That was electrostatic potential energy. What should be gravitational potential energy? I think ही डेफिनेशन लिहायची राहिली आहे कालच्या क्लासमध्ये. तिथे जागा असेल तर राईट दिस डेफिनेशन. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ एनी मास ॲट एनी पॉइंट इज अमाऊंट ऑफ वर्क needed to be done to bring the mass from infinity to that point. ठीक आहे. ह्याचं डेरिवेशन मी अगोदर घेतलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये, म्हणून मी आता ग्रॅव्हिटेशनमध्ये डेरिवेशन घेत नाहीये. हां, मग ते इन्फिनिटीपासून जर त्या ठिकाणी आणलं तर मग एक्स डिस्टन्सला dx एलिमेंट घेऊन आपण त्याचा फोर्स काढला होता. मग एफ dx करून त्याचं इंटिग्रेट केलं होतं. दॅट्स हाऊ आपण केलंय. ठीक आहे. दिस वॉज ग्रॅव्हिटेशनल. हां, इवन अदर वे राऊंड. जर पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह असेल तर काय असतं? जर दोन चार्जेस आणले, दोन पॉझिटिव्ह चार्जेस आणले आणि जवळ आणले, आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पोटेन्शियल एनर्जी आली ना. करेक्ट आहे. म्हणजे आता मी जर हात सोडला तर ते रिपेल होऊन जाईल. पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे मी काय ते बाहेरनं कार्य केलं, त्याला ढकलत आणलं त्याच्या इच्छेविरुद्ध. हां, पण ग्रॅव्हिटेशनमध्ये इच्छेविरुद्ध करावं लागतच नाही, इच्छेच्या अगेन्स्ट करावं लागतं. कारण त्यांची इच्छा असते एकत्र यायची ग्रॅव्हिटेशनमध्ये, बिकॉज ग्रॅव्हिटेशन ओनली वर्क्स इन अट्रॅक्शन. हां, व्हॉट इफ ग्रॅव्हिटेशनमध्ये काय असतं? देर इज ओनली अट्रॅक्शन, देर इज नो रिपल्शन. सो द मासेस, मी जर त्या मासला जर सोडलं, आता एका मासला आणलं, म्हणजे मासला मला जर तिथनं आणायचं असेल, या मासच्या जवळ इन्फिनिटीवरनं आणायचं असेल, तर मला वर्क कसं करावं लागेल? मला वर्क निगेटिव्ह करावं लागेल. म्हणजे थोडक्यात, किंवा हा जो मास आहे, हा जो मास जवळ आणून ठेवलेला आहे, ह्याला सोडला मी, ह्याच्यावरचा एक्सटर्नल फोर्स काढून घेतला, तर हा मास कुठे जाईल? हा मास रिपेल नाही होणार, अट्रॅक्टच होईल ना. चला, निगेटिव्हचा असं आपण इंटरप्रिटेशन आहे, कळतंय? अच्छा, फाईन. त्यानंतर आपण पुढे बघितलं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. सो व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज नथिंग बट अमाऊंट ऑफ वर्क needed to bring unit mass from infinity to that point. बस लक्षात घ्या. जसं फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड, फोर्स आणि फील्ड मध्ये काय रिलेशन होतं? फोर्स कुठल्याही मासचं लागलेला फोर्स, फील्ड काय होतं? युनिट मासचं लागलेला फोर्स. तसंच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कुठल्याही मासची एनर्जी, आणि हे काय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय? कुठल्याही मासची एनर्जी. मास M1 ला तिथनं आणलं, M2 इथे आहे, तर M1 M2 दोन्हीची प्रॉपर्टी आहे ना, यू. ओके,
व्ही काय आहे, व्ही इज प्रॉपर्टी ओनली ऑफ द कॉझिंग ऑब्जेक्ट, द ग्रॅव्हिटी कॉझिंग ऑब्जेक्ट, ठीक आहे ना. और इन अदर वर्ड्स इट इज वर्क डन टू ब्रिंग युनिट मास फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉइंट. कळतंय? बर, मी हे तुम्हाला जास्त डिटेल्समध्ये लिहून दिलं नाही. आय डिड नॉट मेक यू राईट बिकॉज आपण ह्याच्या अगोदर शिकलेलं आहे ऑलरेडी डिटेलमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. आपण आता फक्त त्याचे पॅरलल रिलेशन बघतोय, सो टू सेव्ह टाइम. अच्छा, त्यानंतर आपण काल असं पण बघितलं, न्यूमेरिकल्स बघितले, काही काही सिम्पल न्यूमेरिकल्स. याच्यात बेसिक पॅटर्न कसे असतात आय टेल यू. सगळ्यात पहिल्यांदा असतात पॉईंट मासेस. पॉईंट मासेस म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 मासेस आहेत. फाइंड फोर्स ऑन दिस, फोर्स ऑन दिस, फोर्स ऑन दिस. ओके, तर आपल्याला हे करता येईल. तुम्हाला F इक्वल टू gm1m2/r² माहिती आहे, जसं तुम्हाला त्यानंतर तुम्हाला हे माहिती आहे की दिस फोर्स ऍक्ट्स अलॉंग लाईन जॉईनिंग द टू मासेस. कळतंय का? हां, आणि तुम्हाला वेक्टर ऍडिशन माहिती आहे कसं करायचे. बस, तुम्हाला ह्या 3 गोष्टी माहिती आहेत, तुम्ही असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. बरं, असे कॅटेगरी काय काय, असे कसे प्रॉब्लेम्स, वर्डिंग कसे असतात. हां, एक तर झालं 3 मासेस आहे, हे डिस्टन्स ए आहे, हे डिस्टन्स काहीतरी बी आहे, हे डिस्टन्स सी आहे. बोला, हा मास एम एम एम, चला या मासवर किती फोर्स लागला ह्याच्यामुळे, दोघांमुळे. हां, मग काय, असा फोर्स, याचा असा अट्रॅक्शन, याचा असा अट्रॅक्शन आहे, दोघांचं वेक्टर ऍडिशन झालं, असा फोर्स लागला. यू कॅन फाइंड दिस आउट. अच्छा, असे हे वेगळे वेगळे अरेंजमेंट्स आहेत. हां, कळतंय? दॅट इज वन कॅटेगरी. व्हॉट कॅन बी अदर? नेक्स्ट, डिस्ट्रीब्युटेड मासेस. मास डिस्ट्रीब्यूट केलेला आहे कशामध्ये, रॉडमध्ये, रिंगमध्ये, डिस्कमध्ये, आणि काय स्फिअरमध्ये, हेमिस्फिअरमध्ये, सर्क्युलर आर्क, अर्धी रिंगमध्ये, क्वार्टर रिंगमध्ये, अँड सो ऑन. डिस्ट्रीब्युटेड मास. आठवतं डिस्ट्रीब्युटेड मासेसचे आपण काय काय फॉर्म्युले बघितले होते. मी काल मागच्या क्लासमध्ये तुम्हाला रिंग सांगितला, मी रॉड तुम्हाला डिराईव्ह करून दाखवला, कसं रॉडचा आपण एक एलिमेंट घेतो, त्याला इंटिग्रेट करतो. रॉड झाला, रिंग झाली. त्यानंतर डिस्क करता येऊ शकेल, डिस्क. त्याचं इंटिग्रेशनमध्ये काय आपल्याला काही हे नाही, इंटरेस्ट नाही आहे. डिस्कचं मी जे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये घेतलेलं आहे, डिरेक्शन पण घेतलं असणार आहे डिस्कचं, घेतला असेल किंवा रिझल्ट जर असेल तर तुम्हाला फक्त रिझल्ट माहिती असू देत. आपल्याला काय काय लागेल, रॉड, रिंग, डिस्क, हेमिस्फिअर वगैरे. या यू कॅन करता येतं, पण हे त्यात भरपूर चांगला मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्ड आहे, जे आपल्याला त्याचं डेरिव्हेशन काही घेणं एक्सपेक्टेड नाही आहे. आणि याचे रिझल्ट पण तुम्हाला पाठ करायची काही गरज नाही, लिव्ह इट. कळतंय? तर दिस इज डिस्ट्रीब्युटेड मास सिस्टम. त्यानंतर आपण बघितलं स्फिअर्स. स्फिअरच्या आतमध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती, फोर्स किती, यू किती, व्ही किती काढला आपण. तुम्हाला आठवत आहे, मी चार्ट दिला होता अख्खा, हॉलो स्फिअर, सॉलिड स्फिअर, येस ऑर नो. त्यानंतर आपण स्फिअरचं कॉम्बिनेशन बघितलं. सॉलिड स्फिअर मधनं हॉलो स्फिअर सबट्रॅक्ट केला असेल तर तो उरलेला मासचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल काय, ते पण आपण काढलं. ओके, त्यानंतर आपण लक्षात घ्या, मी तुम्हाला हे एक एक प्रॉब्लेम सांगतोय, मी तुम्हाला व्हरायटी भरपूर मोठी, म्हणजे तुम्हाला मी बल्क क्वांटिटी घेत नाहीये प्रॉब्लेमची. आय एम ट्राइंग टू टीच यू द टाइप्स ऑफ द वे यू शुड थिंक वाय लुकिंग ॲट दिस प्रॉब्लेम्स. ठीक आहे ना? फाईन. ह्याच्यामध्ये अजून एक व्हरायटी बघा, अजून एक कॅटेगरी प्रॉब्लेम असे येतात. ओके, दिस इज मास एम अँड दिस इज डिस्टन्स 2a अँड दिस इज अनदर मास एम. ओके, फाईन. असं म्हणतात की दीज टू मासेस, फार तर एक्झाम्पल लिहून घ्या, राईट दिस एक्झाम्पल. दीज टू मासेस आर रिव्हॉल्विंग, असे दोघं एकमेकांना असं रिव्हॉल्व करतात. दे आर रिव्हॉल्विंग. ओके, इन अ सर्क्युलर ऑर्बिट. अच्छा, अंडर, असं लिहून घ्या, mass m1 and m2 kept at a distance 2a are revolving around each other, encircling under mutual gravitational force of attraction. म्हणजे मला सांगा, ह्याच्यावर बाहेर कुठला फोर्स नाहीये बाहेरनं, पण ह्याच्या म्युच्युअल ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते मूव्ह करतायत. अरे कळतंय? ओके, सो द क्वेश्चन इज फाइंड व्हेलॉसिटी ऑफ द मास. फाइंड देअर व्हेलॉसिटी. इज द क्वेश्चन क्लिअर? ओके, बघा अशा प्रकारचे क्वेश्चन कसे करतात. अगेन कन्सेप्ट लक्षात घ्या. एनिथिंग टू रोटेट. फॉर एक्झाम्पल, समजा ह्याची व्हेलॉसिटी अशी आहे आणि ह्याची व्हेलॉसिटी कशी असणार आहे, वरती असेल ना, दे आर रोटेटिंग लाईक दिस अंडर म्युच्युअल ग्रॅव्हिटी. एकमेकांच्या दर इज ट्विन स्टार सिस्टम. आपण सगळ्यात शेवटी बघणार आहे. देर इज समथिंग कॉल्ड एज ट्विन स्टार सिस्टम. दोन स्टार्स एकमेकांना असे
एनसर्कल करतात. ट्विन स्टार सिस्टम. एनिवे, so this is sort of a twin star system. They are revolving around say their center of mass. Okay, बघा. So this is going on. So question is find velocity. आणि इंटरेस्टिंगली ह्याच्यावर बाहेर ना कुठला फोर्स नाहीये. ओके, मग फॉर दिस टू मासेस टू रोटेट, ह्यांना रोटेट जर करायचं असेल तर दे नीड सम सेंट्रिपिटल फोर्स. आपण बघितलेलं आहे की रोटेशन इज नॉट पॉसिबल विदाउट सेंट्रिपिटल फोर्स. येस, सेंट्रिपिटल फोर्स मस्ट बी देअर for anything to rotate. If I'm rotating like this on this table, on this bench, if I'm going around, who is giving me centripetal force? The friction between my feet and the podium, the bench, what ye guy. Okay, for anything to rotate we need centripetal force. No rotation is possible. lakshat घ्या, डोक्यात फिट करा. Rotation is not possible without centripetal force. You can take any example of rotation in your whatever you see around. Everywhere there has to be some centripetal force. This centripetal force can be given by a string, can be given by friction, can be given by gravitational force. It can be any force, can be given by a spring force, so on. Okay, force कुठलाही असू शकतो, पण centripetal force असायलाच पाहिजे. Some force has to work like centripetal force. Okay. So in this case, what is working like centripetal force? Baga, centripetal force is always directed out towards center. This is the center. Okay, and they are moving along mutual gravitational force of attraction. Okay, so what is right now? What is this force? F is equal to g m square by 2a square ना. g m square by 2a का whole square म्हणजे काय 4a square. अरे कळतंय का? अच्छा. आणि मग हा पण फोर्स किती असणार आहे? दिस ऑल्सो सेम इक्वल एंड अपोजिट फोर्स जी एम स्क्वायर बाय 4a स्क्वायर. अरे यस और नो? अच्छा, अभी ये दो फोर्सेस हैं, ये दो फोर्सेस सेंटर की तरफ एक्ट कर रहे हैं किसी एक मास के लिए. सोचो, इसका मतलब व्हाट इज सेंट्रिपिटल फोर्स फॉर दिस मास? दिस ना, यही तो होगा सेंट्रिपिटल फोर्स. दिस ग्रेविटेशनल फोर्स विल ओनली एक्ट एज अ सेंट्रिपिटल फोर्स. लिखो फिर, राइट डाउन. व्हाट इज सेंट्रिपिटल फोर्स? जी एम स्क्वेअर बाय 4a स्क्वेअर. इथं मायनस घ्यायची गरज नाही, कारण मी ऑलरेडी अट्रॅक्शन दाखवलेलं आहे. अट्रॅक्शन करून मायनस लिहिलं तर ते रिपल्शन होईल. कळतंय? ओके, फाईन. सगळं आहे. अँड दिस इट सेल्फ. आणि व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? एम व्ही स्क्वेअर बाय आर. तुम्हाला व्ही काढायचं आहे ना. एम व्ही स्क्वेअर बाय आर. एम व्ही स्क्वेअर बाय आर. What is R? Radius. Radius is A. अरे कळतंय का? अच्छा, लिसन. एम वी स्क्वायर बाय आर. आपको V निकालना है, चलो निकालो. एम एम ये कट हो गया, ए कट हो गया. V इज इक्वल टू अंडर रूट जी एम बाय 4a. आंसर. अरे व्हॉट इज सिंपल थिंग इन दिस? इट्स सो सिंपल. काय केलं मी? ओके, आता असे क्वेश्चन्स तुम्ही कुठलाही पुस्तक बुडा, यू विल फाइंड सम क्वेश्चन्स लाइक दिस. यू फाइंड ओपन एनी बुक, these are typical famous questions. आता there are two masses. What if three masses m, three masses m, now they are rotating in a circle. आता काय? These three masses m are rotating in a circle. सगळे तिघही they are rotating in a circle. Okay, fine. Again, under, this is very important. ह्याच्यावरनं बाहेरचा कुठला फोर्स लागला तर वेगळा गोष्ट आहे, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट दॅट. बट दे आर मूव्हिंग अंडर म्युच्युअल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फाइंड देअर व्हेलॉसिटी. कसं काढणार व्हेलॉसिटी? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. राईट सेम स्टेटमेंट. थ्री मासेस m आर रिव्हॉल्विंग अराउंड इच अदर. ह्यांच्यामधलं डिस्टन्स घ्या. इक्विलॅटरल ट्रायंगल घ्या. टेक दिस एज इक्विलॅटरल ट्रायंगल. टेक इट एज इक्विलॅटरल ट्रायंगल ऑफ साइड ए. ठीक आहे? ओके, फाइंड देअर व्हेलॉसिटी. अच्छा, करा. हे कसं करणार बघा. नाउ दिस इज ट्रिकी. बघा आता काय होत होतं या केसमध्ये. the gravitational force was completely towards center, but in this case gravitational force won't be towards center. बघा कसं आहे. कन्सिडर एनी वन मास. हा मास, ह्याच्यावर फोर्स किती लागतोय? असा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. व्हॉट इज दिस? जी
एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. अरे बोला, ह्याच्यामुळे ह्याच्यावर फोर्स किती लागतोय? सेम, जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर. आता ह्याच्यावर पण असंच लागणार, ह्याच्यावर असंच लागणार ना फोर्स, सिमेट्री आहे. अच्छा, आता हे असं दोन फोर्सेस आहेत. बरं मला सांगा, या मासवर या दोन फोर्सेस सोडून तिसरा कुठला फोर्स आहे का? इज देअर एनी थर्ड फोर्स? नो, देयर इज नो अदर फोर्स दॅन दिस टू. म्हणजे ह्याला जर गोल फिरायचा असेल तर काय व्हायला पाहिजे? इट हॅज टू एक्सपिरियन्स सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्स देणार कोण? हे दोघच तरी फोर्स, तिसरा फोर्सच नाहीये. म्हणजे या दोन फोर्सेसचा असा कॉम्पोनंट जो या सेंटरच्या अलॉंग लागणार आहे, कळतंय का? तोच असणार ना सेंट्रिपिटल फोर्स. येस ऑर नो? ओके, आता आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये हा अँगल 60 असतो, तर हा अँगल बायसेक्टर असतो 30-30 असतो. अरे कळतंय का? ओके, म्हणजे या दोघांचे कॉस 30 कॉम्पोनंट लागतील असे दोन. म्हणजे टोटल सेंट्रिपिटल फोर्स किती लिहू मी? येणार आहे 2 इंटू 2 का लिहिले? कारण दोघांचे ह्याचा कॉस कॉम्पोनंट आणि ह्याचा कॉस कॉम्पोनंट असं लागतोय ना, म्हणून 2 इंटू जी एम स्क्वेअर बाय ए स्क्वेअर कॉस 30. कळतंय? कॉस 30. अच्छा, this is, what is cos 30? Root 3 by 2. So FC becomes whatever, and this is root 3 by 2 anyway. लिहितो मी root 3 by 2, 2 कट झाला, root 3 g m square by a square. अरे but what is centripetal force? Centripetal force is nothing but, समजा ह्याची velocity v असेल, या तिघांची velocity, या इन्स्टंटची velocity tangential v आहे ना, समजा अशी v असेल, तर what is this? What is centripetal force? mv square by r. Okay, write down mv square by r. What is radius? You do the math for this. What is radius? Okay, बघा. This is a, so this is a by 2. कळतंय का? काय ते हे डिस्टन्स सांगा. दिस इज cos 30 किती येतो? हे डिस्टन्स x असेल तर रूट 3 बाय 2 इज इक्वल टू ऍडजसेंट अपॉन हायपोटन्यूज. ओके, म्हणजे हे 2 कट झाले, x बिकम्स a बाय रूट 3. x becomes a by root 3. So this distance become a by root 3. Okay, a by root 3. A by root 3 mv square by r. That is x is radius ना. अरे कळतंय? फाइन, यू सॉल्व इट. काय झालं? m कट झाला, हे रूट 3 वरती गेलं ना, हे रूट 3 आणि हे रूट 3 कट झालं. ओके, त्यानंतर व्हॉट v I गेट v as gm by a. हा a आणि हा यातला एक कट झाला. कळतंय का? आन्सर, दिस विल बी वेलोसिटी. येस और नो? आता हे झालं 3 मासेस. आय कॅन मेक दिस ऑफ 4 मासेस, 5 मासेस. ऑब्वियसली तुम्हाला 4च्या पुढे येणार नाही, 5 वगैरे अननेसेसरी कॅल्क्युलेशन वाढत जातं, बाकी काही नाही. काही नाही बघ, हे दिस कॅल्क्युलेशन वॉज सो इझी. त्याच्याने कॅल्क्युलेशन थोडंसं तुम्हाला कॉम्पोनंट घ्यावं लागला वगैरे वगैरे. Okay, but as a homework I want to give you, take this as a homework. As a homework you do this. Take 4 masses. As shown, of a vertices of square of side A. आज 4 masses आहेत, m, m, m आणि m. Okay, they are revolving in a circle. हे चारही मासेस एका सर्कल मध्ये फिरतायत अंडर म्युच्युअल अट्रॅक्शन, म्युच्युअल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्युच्युअल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. अरे कळतंय? फाइंड देअर व्हेलॉसिटी, फाइंड देअर व्हेलॉसिटी. कळतंय का? चलो फाइन. दिस इज अ टिपिकल कॅटेगरी प्रॉब्लेम्स. पुढे बघता येईल आपल्याला, लिहून घ्या हे. चला, नाउ विथ दिस लेट अस गो अहेड. पुढचं लिहा, पुढचा स्टार मारा. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. राइट, नेक्स्ट स्टार, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्मॉल g ब्रॅकेट मध्ये. ओके, कॅपिटल G. व्हॉट इज कॅपिटल G? Capital G is universal constant of gravitation. Okay, what is small g?
वेगळ्या आहेत दोन्ही ना. स्मॉल जी ज्याला आपण म्हणतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अच्छा, तुम्ही स्टार आता दिला जो असेल, आता इथून पुढे काय करूयात आपण, अर्थवर फोकस करूयात. आतापर्यंत आपण जर ग्रॅव्हिटेशन शिकलोय 2 क्लासमध्ये, 3 क्लासमध्ये, 2 क्लासमध्ये, वॉट एव्हर, आपण किती शिकलोय ग्रॅव्हिटेशन, जे काय शिकलोय दॅट वॉज फॉर masses, any masses m1, any mass m2. चलो, but as I said, the study of gravitation can never be called complete as long as we study of mother earth. कि मदर अर्थ का जो अपने पास जो सबसे पास वाला करीबी वाला जो भी मास है, वो तो इतना बड़ा मास है जो जिसका ग्रेविटेशनल फील्ड इतना मतलब सिग्निफिकेंट है. इसका ग्रेविटेशनल फील्ड सिग्निफिकेंट नहीं है, इसका सिग्निफिकेंट है अर्थ का. ओके, तो अर्थ के सिवाय हमारा स्टडी कंप्लीट होगा ही नहीं इस चैप्टर का. सो लेट अस नाउ फोकस ऑन अर्थ. ओके, मैंने क्या बोला, व्हाट डिड आई से, अर्थ का मास कितना है, दिस यू शुड रिमेंबर. व्हाट इज मास ऑफ अर्थ, 6 × 10⁻24 kg. व्हाट इज रेडियस ऑफ अर्थ, 6400 किलोमीटर, और 64 × 10⁵ मीटर. चमका. अच्छा, now let us go to focus on earth. अभी सुनो, this is earth m and this is mass small m. कहते हैं. अच्छा, ओके, दिस इज सेंटर ऑफ अर्थ. ये क्या है, अर्थ का सेंटर. मान लो ये रेडियस है कैपिटल आर, रेडियस ऑफ अर्थ, वो कैपिटल आर यूज करेंगे हर बार. एंड मान लो ये अल्टीट्यूड, इसको क्या बोलते हैं, अल्टीट्यूड, जमीन से कितना ऊपर है, ठीक है ना. अच्छा, तो इसके सेंटर से, फ्रॉम इट्स सेंटर, टोटल डिस्टेंस अगर माना, चलो मान लो टोटल डिस्टेंस स्मॉल आर बोलते हैं. स्मॉल आर इज डिस्टेंस ऑफ द मास फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. ये स्मॉल आर कहां से है, सेंटर ऑफ अर्थ. तो मैं बोल सकता हूं ये स्मॉल आर तो है कैपिटल आर प्लस एच. एक सिंपल चीज, कैपिटल आर प्लस एच. अच्छा, अभी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी, इस पे जरा गौर करते हैं. विल फोकस ऑन दिस. मैंने क्या बोला, व्हाट डिड आई से, व्हाट इज ग्रेविटेशनल फील्ड, टेल मी, व्हाट इज ग्रेविटेशनल फील्ड एट दिस पॉइंट ड्यू टू अर्थ. बोलो क्या होता है, वो तो होता है -gm बाय स्मॉल आर स्क्वायर. अरे बोलो यस और नो, जहां पे सुन रहे हैं वहां से बोलो यस. ओके, ये माइनस साइन क्या दिखाता है, व्हाट इज दिस माइनस साइन, व्हाट डज इट शो. माइनस साइन तो सिर्फ डायरेक्शन दिखाएगा ना, मतलब इसका ईजी का डायरेक्शन ऐसा होगा, टुवर्ड्स द सेंटर. अच्छा, ये माइनस है, ठीक आहे. ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. पण मला सांगा, मी काय सांगितलं, व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज नथिंग बट, इट इज नथिंग बट फोर्स एक्सपीरियंस बाय दिस मास. फोर्स एक्सपीरियंस बाय दिस मास. अच्छा, बट व्हॉट इज फोर्स एक्सपीरियंस पर युनिट मास, ऍक्सेलरेशन ऑफ दिस मास. सांगितलं तुम्हाला. ओके, ह्याला काय म्हणतो आपण, ऍक्सेलरेशन म्हणतो. दिस इज ऍक्सेलरेशन. ओके, आता या ऍक्सेलरेशनला लेट अस कॉल जी. जनरल सिंबल क्या यूज करते हैं एक्सेलरेशन के लिए, ए यूज करते हैं ना. अभी के लिए क्या यूज करेंगे, इसके अर्थ के ग्रेविटी के वजह से जो एक्सेलरेशन बन रहा है उसके लिए क्या सिंबल यूज करेंगे, स्मॉल जी. ठीक है, व्हाट इज दिस स्मॉल जी, अभी तक हम यूज करते आए हैं, बचपन से करते हैं, इट्स नॉट अ न्यू थिंग. 9.81 मीटर पर सेकेंड स्क्वायर. ओके, तो ये वही जी है. तुम बोलो क्या है वो, ये जी क्या है, व्हाट इज जी. देयरफॉर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी कितना होता है, होता है gm/r². क्या होता है, gm/r². अच्छा, ऑन ग्राउंड, ऑन अर्थ सरफेस, ऑन अर्थ सरफेस, बोलो व्हाट इज वैल्यू ऑफ जी. देखो जी डिपेंड्स ऑन व्हाट ऑल थिंग्स. दिस इज, हा एक टिपिकल प्रॉब्लेम सेट आहे हा, की जी चा डिपेंडन्सी, जी कोणावर डिपेंड करतो. हा, स्मॉल जी कॅपिटल जी पण जी वर डिपेंड करतो, बरोबर आहे, पण कॅपिटल जी तर युनिव्हर्सली कॉन्स्टंट आहे, त्यामुळे दिस इज नॉट, दिस विल नेव्हर चेंज. बट जी डिपेंड्स ऑन मास ऑफ द अर्थ, मास ऑफ द अर्थ, राइट. आणि आर, व्हाट इज आर, डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. अरे समझ रहे, व्हाट इज आर. अच्छा, ऑन अर्थ सरफेस जी की वैल्यू कितनी है, जी की वैल्यू तो 6.67 10⁻⁻11 है. एम क्या है अर्थ का, 640, नॉट 640, 6 × 10⁻24 kg अपॉन रेडियस ऑफ अर्थ 64 × 10⁵ मीटर का स्क्वायर, इसका स्क्वायर. अच्छा, अब आपने कैलकुलेटर लेके ये झमेला सॉल्व किया. कैलकुलेटर नहीं, आपने ये ऐसा कैलकुलेशन आपल्याला करायची एनीवे,
पण तुम्ही जर झमेला सॉल्व्ह केला तर जी व्हॅल्यू काय येते, इट कम्स आउट टू बी 9.8 समथिंग. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे ही, 9.7 9.8 असं काहीतरी येते मीटर पर सेकंड स्क्वेअर. दिस इज अ थेरोटिकल व्हॅल्यू. दिस इज व्हॉट अ थेरोटिकल व्हॅल्यू आहे. रिअल लाईफमध्ये दिस विल चेंज, दिस विल व्हेरी अ लॉट. रिअल लाईफमध्ये इफ यू चेंज प्लेस, इफ यू चेंज मेनी थिंग्स, अर्थवर तुम्ही कुठे आहे, कुठल्या हाईटला आहे, दिस व्हॅल्यू विल चेंज. ओके, आपण बघूया इथे, वी विल सी दिस. बट व्हॉट इज दिस? इज ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अच्छा, so acceleration due to gravity depends on what all things? Very important. It depends on mass of earth. It depends on mass of it depends on distance of that place जहां पे आपको निकालना है g, उसका distance. हाँ, now very important to note, acceleration due to gravity, एक काम करो, इसको लिख ही लो. It depends on, g depends on, बोलो पहला, mass of planet. Now let's call planet. अभी तो हम अर्थ 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 बोल रहे हैं, अर्थ हमारा सबसे जहां पे हम रहते हैं वो प्लेनेट है, पर फॉर एनी प्लेनेट दिस कैन बी जनरलाइज ना, मास ऑफ प्लेनेट. दूसरा डिपेंड्स ऑन डिस्टेंस का स्क्वायर ना, बट डिपेंडेंसी तो है. और ये डिपेंडेंसी कहां पे है? जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम. अच्छा, इट डिपेंड्स ऑन मास ऑफ प्लेनेट, मास ऑफ प्लेनेट. इट डिपेंड्स ऑन डिस्टेंस फ्रॉम सेंटर ऑफ प्लैनेट. अच्छा, और ये डिपेंडेंसी कैसा है? दिस इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वायर ऑफ डिस्टेंस. अरे ठीक है, ओके. तीसरा, हाँ, कुछ न्यूमेरिकल्स में, काय न्यूमेरिकल मध्ये ह्याची डिपेंडन्सी डेन्सिटी ऑफ प्लॅनेट वर काढतात. ओके, टेल मी व्हॉट इज डेन्सिटी? याची डिपेंडन्सी डेन्सिटी कशी काढता येईल? व्हॉट इज डेन्सिटी ऑफ अर्थ? डेन्सिटी ऑफ अर्थ, व्हॉट इज डेन्सिटी? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. अरे बोला, कळतंय का? ओके, आता मी काय करतो, दिस व्हॅल्यू ऑफ जी, कॅन राईट दिस व्हॅल्यू ऑफ जी एज gm बाय 4 पाय आर. ओके, कॅन राईट दिस एज gm 4/3 पाय आर, सॉरी 4/3 पाय आर अपॉन 4/3 पाय आर क्यूब. ओके, वेल, एक काम करतो मी, ऑन अर्थ सरफेस, लेट मी मेक इट लाईक दॅट. ठीक, जनरल करायचं असेल तरी बघू काय करता येईल. आय राईट gm बाय 4/3 पाय आर क्यूब अपॉन 4/3 पाय आर क्यूब इंटू आर स्क्वेअर. येस, नाउ व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? दिस इज डेन्सिटी. दिस इज डेन्सिटी. ओके, सो आय कॅन राईट दिस एज, आता जागा नाहीये म्हणून, ओके, तुम्ही हे लिहून घेतलं असेल तर इरेज करतो मी. ओके, व्हॉट इज दिस व्हॅल्यू? व्हॉट इज दिस? दिस इज द रो. सो आय कॅन राईट g इज इक्वल टू कॅपिटल G रो π/3 r क्यूब by r square. This is small r, okay, small r square. Okay, you understand this ganit? Okay, so if you want the relation of density, I can also say it depends on g. If everything else is constant, it also depends on density. Yes or no? But everything else has to be constant. Okay, for that, काय लिहू मी? depends on rho if all other parameters are constant. म्हणजे काय लिहितो मी? g is directly proportional to rho density. अच्छा, ये कभी एक जनरल डिस्टेंस r पे हो गया ना. ऑन अर्थ, जैसे आपने देखा था ऑन सरफेस ऑफ अर्थ, ऑन सरफेस ऑफ अर्थ, ऑन सरफेस ऑफ अर्थ, कैन आई से स्मॉल r इज इक्वल टू कैपिटल R? यहां पे रखो तो मुझे क्या मिलेगा? g इज इक्वल टू g रो 4/3 पाई r. करते हैं, यू अंडरस्टैंड दिस? ओके, ये जनरली इतना सिग्निफिकेंट नहीं है डेंसिटी, बट अभी मैंने दिया क्योंकि कभी कभी कुछ क्वेश्चन में वो डेंसिटी का रिलेशन देते हैं. डेंसिटी ऑफ अ प्लैनेट इज 2 times डेंसिटी ऑफ दिस,
तो आपने को ये बाय हार्ट करने का नहीं है, यू डोंट हैव टू मेमोराइज दिस, आपको सिर्फ ये मेमोराइज होना चाहिए, ये तो होगा ही होगा, मतलब करना ही होना ही चाहिए। ओके ओके, जी इज इंडिपेंडेंट ऑफ, ये होगा डिपेंड ऑन, जी किस पे डिपेंड नहीं करता, जी इज इंडिपेंडेंट, इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट। अरे मैंने मास ऑफ प्लैनेट बोला, मास ऑफ प्लैनेट पे डिपेंड करता है, बट जी डिपेंड किस पे नहीं करता, देखो जी इस पे डिपेंड नहीं किया, ये ऑब्जेक्ट के मास पे डिपेंड किया क्या, जी नहीं किया, जी इज इंडिपेंडेंट ऑफ ऑब्जेक्ट। अरे बहुत अच्छा होता, अरे ये डिपेंडेंसी होता तो क्या तहलका मचता, यू अंडरस्टैंड, यू नो इट वुड हैव बीन सो डिफिकल्ट। मतलब मैं अगर ऐसे ऊपर से जंप मार रहा हूं ऐसे नीचे, तो क्या हो गया, मेरे बॉडी के सारे पॉइंट्स पे सेम ही जी लगा ना, पर समझो ये जी अगर मास पे डिपेंड होता, हो नहीं सकता, ये दिख रहा है, अगर कुछ होता वैसे तो क्या होता, अपने बॉडी का हर एक पार्टिकल अलग अलग जी होता उसका, उसके मास के हिसाब से, तो वो बहुत भयानक होता कुछ, तो मतलब थोड़ा, मतलब सारे पार्टिकल अलग ही हो जाएंगे ना, तो ऐसे लाइफ फॉर्म एग्जिस्ट नहीं करेगा ऐसे कुछ रहता तो, या तो दिस जी इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट। ओके, तो कॉमन सेंस भी है, क्या चमका, अंडरस्टूड ऑफ दिस, अंडरस्टूड व्हाट इज दिस, ओके, इसको हे सगळं लिहून घ्या, दिस इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी। अच्छा, ह्याच्यावर न्यूमेरिकल्स कसे येतात बघूयात आपण, न्यूमेरिकल्स बघा, ओके, लक्षात घ्या, तुम्हाला हे रिलेशन वाले न्यूमेरिकल्स तुम्हाला आता यायला पाहिजेत, रिलेशन म्हणजे हे ह्याच्या इतका टाइम्स आहे, हे ह्याच्या हाफ आहे, हे ह्याच्या डबल आहे, तर ह्याचं रिलेशन सांगा। टिपिकल एक्झाम्पल्स काय असतात, एक्झाम्पल सपोज अर्थ के ऊपर अर्थ का मास, चलो अर्थ के ऊपर ग्रेविटेशनल एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी जी है, अर्थ के सरफेस के ऊपर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी जी है, जी अर्थ के सरफेस पे है ये, ठीक है ना। सो ऑन अ प्लैनेट ऑफ मास m, of a planet which has double the mass of earth, double the mass of earth and radius 4 times, and radius 4 times, okay, find acceleration due to gravity on that planet। ये किसके ऊपर है, g अर्थ, g अर्थ के सरफेस पे g है अगर है, ओके, फाइंड ग्रेविटी ऑन द प्लैनेट ऑफ विच मास ऑफ प्लैनेट इज डबल द मास ऑफ अर्थ, एंड मैंने क्या बोला, रेडियस ऑफ प्लैनेट इज, मैंने 4 टाइम बोला ना, 4 टाइम्स रेडियस ऑफ अर्थ। अच्छा, सो फाइंड जी ऑन द प्लैनेट, वो प्लैनेट के ऊपर जी कितना होगा इन टर्म्स ऑफ आवर जी। अरे चमका, क्या करेंगे, डायरेक्ट रिलेशन है ना, जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m बाय आर स्क्वायर। अभी प्लैनेट के सरफेस की बात हो रही है तो ये तो कैपिटल आर होगा, हर एक प्लैनेट का रेडियस होगा। अच्छा, तो क्या होगा, जी अर्थ अपॉन जी प्लैनेट इज इक्वल टू मास ऑफ अर्थ अपॉन मास ऑफ प्लैनेट इनटू आर स्क्वायर ऑफ प्लैनेट अपॉन आर स्क्वायर ऑफ अर्थ। लिहा पुढे, हेलो हेलो, ओके, लिहा पुढे, मास ऑफ अर्थ मान लो m, मास ऑफ प्लैनेट कितना है 4 टाइम्स m, 2 टाइम्स m, अरे करते का, आरपी रेडियस ऑफ प्लैनेट है 4 टाइम्स, 4 का स्क्वायर हो गया ना, हो गया 16 टाइम्स आर, हो गया आर ई हो गया, और ये आर ई स्क्वायर हो गया नीचे, तो ये कट जाएगा, ओके, स्मॉल लिया कैपिटल लिया, इट्स ओके, ओके, और कैपिटल, ठीक, डजंट मैटर, अरे कट हो गया ना, ओके, सो व्हाट दिस बिकम्स, mm कट हो गया, दिस बिकम्स 8 टाइम्स, आंसर, मतलब क्या हो गया, g ऑफ प्लैनेट इज इक्वल टू, हा तर 8 झाला, इज इक्वल टू g ऑन अर्थ बाय 8, मतलब उसका एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी कितना हो जाएगा, 1/8 टाइम्स ऑफ दैट ऑफ अर्थ। अच्छा, मुझे बताओ मून पे कितना है, मून पे ग्रेविटी कितना है, व्हाट इज ग्रेविटी ऑफ मून, मून का ग्रेविटी है 1/6 ऑफ दैट ऑफ अर्थ, मतलब मून के ऊपर, दिस इज मून के ऊपर ये कितना होगा, 1/6 होगा ग्रेविटी ऑफ अर्थ के, मतलब, और ये तो वैल्यू g है ना, जी तो g है, अरे कहते का,
G/8 होगा, चलो ठीक है, ऐसे प्रॉब्लम्स है। ओके, फर्स्ट प्रॉब्लम। दूसरा क्या होगा? चलो एक्सेलरेशन, दिस यू ट्राई। एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी ऑन सरफेस ऑफ अर्थ इज g। कितना है? g। फाइंड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी on a planet whose density is half that of earth, whose density is half that of earth, and radius is 4 times that of earth। चलो ठीक है, radius is 4 times, radius 4 times है, density half है। करो, क्या हो गया? रेडियस 4 times अर्थ के रेडियस है और डेंसिटी ऑफ प्लैनेट इज हाफ द डेंसिटी ऑफ अर्थ। अरे कळतंय का? ओके, तर मगाच्या फॉर्म्युलामध्ये मी काय लिहिलं होतं? ओके, हा मगाशी मी तुम्हाला डेन्सिटीचं रिलेशन सांगितलं होतं, लिहिलं होतं ना मगाशी डेन्सिटीचं निकाल काढलं का? हा, व्हॉट वॉज दॅट? डेन्सिटी का रिलेशन क्या है? G इज इक्वल टू व्हाट वाज दैट? प्रोपोर्शनल टू रो आर ना, प्रोपोर्शनॅलिटी। एक्सेलरेशन तर होतं तिथं तुमच्याकडे। ओके, आय राईट G अर्थ अपॉन G प्लॅनेट इज इक्वल टू रो अर्थ अपॉन रो प्लॅनेट इंटू आर अर्थ अपॉन आर प्लॅनेट। करो, डू इट, फाइन। चलो, आई विल नॉट गो, आगे देखते हैं। तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, सच कैटेगरी। तुम्ही पुस्तक यू विल सी मेनी प्रॉब्लम्स लाइक दिस। ओके, फाइन। अभी आगे पढ़ते हैं वेरिएशन ऑफ जी। चलो, अभी तक जी पढ़ लिया, फाइन, जी हो गया। अभी ओके, वन मोर थिंग। ओके, लिसन, वन मोर थिंग। बघा, आतापर्यंत आपण काय बघत होतो? काय बघत होतो? हे अर्थ आहे, मास m आहे, हा छोटा मास आहे स्मॉल, ओके, आणि अर्थच्या सेंटर पासून हे डिस्टन्स आहे स्मॉल r। ओके, सो व्हाट इज फोर्स ऑफ अट्रैक्शन विच इज अर्थ इज एक्सर्टिंग ऑन द मास? कितना फोर्स ऑफ अट्रैक्शन है ये फोर्स ऑफ अट्रैक्शन है F इक्वल टू G कैपिटल M स्मॉल m इंटू डिस्टेंस स्क्वायर। अरे बोलो, ये तो फोर्स है। अच्छा, अभी मुझे पता है व्हाट इज दिस, ये है क्या? ये है क्या? ये तो G का वैल्यू अभी देखा ना मैंने, Gm/r स्क्वायर। तो ये क्या है? mg। ये क्या हो गया? mg। याद आ रहा है mg? जो बचपन से छोटे बच्चे थे तब से mg करते आ रहे हैं, तेव्हापासून लहान एवढे एवढे होतो आपण, तेव्हापासून mg करतोय। वेट, ह्याला काय म्हणतो? म्हणतो वेट, ह्याला काय म्हणतो? वेट ऑफ ऑब्जेक्ट। ओके, मग आतापर्यंत आपण वेट जे mg 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 घेत आलोय, ते वेट म्हणजे काय आहे? वजन। आपलं वजन काय आहे? वजन म्हणजे इज नथिंग बट ग्रेविटेशनल फोर्स ऑफ अट्रैक्शन। मेरा वजन क्या है? जो अर्थ मुझे अट्रैक्ट कर रही है, समझे? हाँ, तो अगर आपका वजन बहुत ज्यादा हो रहा है तो टेंशन लेने का जरूरत नहीं, वो आपका मिस्टेक नहीं है, वो आपको अर्थ पुल कर रहा है, अर्थ का मिस्टेक है वो। क्यों पुल कर रहा है आपको? यस, आप अच्छे दूसरे प्लैनेट पे जाओ जिसका जी कम होगा, सिंपल। मून पे जाओ, बेस्ट। यू अंडरस्टैंड व्हाट इज mg? व्हाट इज mg? व्हाट इज mg? mg इज नथिंग बट, जिसको हम आज तक वेट बोलते आए हैं, वो वेट होता क्या है? वो अर्थ का ग्रेविटेशनल पुल होता है, सिंपल। ग्रेविटेशनल पुल जितना ज्यादा उतना वेट ज्यादा बोलते हैं हम, ग्रेविटेशनल पुल कम उतना, इसलिए वेटलेसनेस फील कब आएगा? वेटलेसनेस स्पेस में, डीप स्पेस में, या फिर वो फ्री फॉल वाले कंडीशन में वेटलेस फील होगा, क्योंकि अपने को तब ग्रेविटेशनल का पुल होता है तब भी, बट अपने को रिएक्शन नहीं मिलता कहीं से। हाँ, वेटलेसनेस पे बात करेंगे बाद में हम, वी विल डिस्कस वेटलेसनेस इन डिटेल। चलो, तो यू अंडरस्टैंड व्हाट इज ग्रेविटी। अभी वेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन, आई वॉन्ट यू ऑल टू थिंक ऑन दिस क्वेश्चन। मैं आपको चाहता हूं कि सारा आप सुन लो, सारा सुनो, क्वेश्चन सुनो और सोचो, एंड इसका आंसर मैं कल के क्लास में दूंगा। इसका आंसर आई विल एक्सप्लेन व्हाट द मीनिंग ऑफ दिस क्वेश्चन, द आंसर टू दिस क्वेश्चन इन टुमारोज क्लास। ओके, अभी देखो अपन क्या शिकलोय? फोर्स ऑफ अट्रैक्शन, द ग्रेविटी इज फोर्स ऑफ अट्रैक्शन, तो म्यूचुअल अट्रैक्शन है ना, तो दोनों फोर्स लगाते हैं। इसका मतलब अर्थ ने इस ऑब्जेक्ट पे फोर्स लगाया ऐसा, तो इसका मतलब ये भी हुआ कि इस ऑब्जेक्ट ने भी अर्थ पे फोर्स लगाया ऐसा, सेम अमाउंट। यस और नो? अच्छा, इसका मतलब दोनों एक दूसरे पे फोर्स लगा रहे,
अच्छा, तो आता मी हे मास, हा मास एम आहे आणि एमला तर सोडला तर अर्थ त्याला GMM/r². फाईन, GM1m2/r². म्हणजे अर्थ याच्यावर फोर्स लावला दिसतोय आपल्याला. अरे पण ह्यानी पण अर्थला फोर्स लावला ना वरती, ह्यानी पण अर्थला फोर्स लावला वरती. व्हॉट अबाउट दॅट? मग अर्थ वरती का आली नाही? कॅन थिंक ऑन दिस माय, व्हॉट आय वॉन्ट यू टू थिंक. सुनो, जर मी गच्चीवरनं, एका बिल्डिंगच्या गच्चीवरनं हा पेन ड्रॉप केला तर हे मास खाली गेलं. अरे पण अर्थवर पण फोर्स लागला, म्हणजे अर्थ पण वरती यायला पाहिजे होती या मासला अट्रॅक्ट होऊन. बिकॉज फोर्स ऑफ ग्रेविटेशन इज म्यूचुअल फोर्स. इसको अर्थ ने नीचे खींचा तो इसने भी अर्थ को ऊपर खींचा, नहीं कि नहीं, है कि नहीं? हाँ, तो फिर क्या अर्थ ऊपर आई? क्वेश्चन मार्क. थिंक, पृथ्वी वरती आली का? चलो वी विल डिस्कस, इसका सोल्यूशन देखते हैं कल के क्लास में. ओके, तो अभी पुढचा स्टार घ्या. स्टार घ्या क्या सब, एक बुलेट घ्या, टेक अ बुलेट. वेरिएशन ऑफ जी. चलो जी तो देख लिया क्या है, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी देख लिया क्या है. अभी पढ़ते हैं वेरिएशन ऑफ जी. वेरिएशन ऑफ जी. अच्छा, हमने सुना है ये जी 9.81 लेते हैं, हम तो 9.81 भी लेते नहीं है, हम तो 10 ही लेते हैं. तो आपण पुढे अजून जास्त हिरो आहेत त्यापेक्षा. अच्छा, आपण 10 घेतो, आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये घेतो, त्याचा काय संबंध नाही अर्थच्या ग्रॅव्हिटीशी. पण 9.81 जे घेतलेलं आहे, 9.81 सगळीकडे आहे का सेम? अजिबात नाही. दिस व्हॅल्यू ऑफ जी इट व्हेरीज place to place. There are, we will see 3 parameters which affect variation of g. सबसे पहले altitude, दूसरा है depth और तीसरा है rotation of earth. रोटेशन ऑफ अर्थ. ये 3 कारण देखेंगे हम, जी क्यों अलग अलग होता है, जी इतना क्यों वेरी करता है. हम जी का एक ही वैल्यू क्यों नहीं ले सकते? अभी तो फिलहाल जो अपन जब शिखतोय, वी टेक यूनिफॉर्म वैल्यू एवरीवेयर राइट नाउ. स्टूडेंट्स टेक लाइक दैट बिकॉज स्टूडेंट लोगों को सिर्फ कैलकुलेशन करके आंसर निकालना होता है. बट मान लो जिन फिजिक्स एक्सपर्ट्स या जिसको बहुत माइन्यूट एक्सपेरिमेंटल साइंस फिजिक्स करना है और एकदम माइन्यूट एक्सपेरिमेंट्स करने हैं, जिसका जहां पे उनको जी का एग्जैक्ट वैल्यू चाहिए, दे कैन नॉट अफोर्ड टू टेक 9.81. वो इतना एरर हो जाएगा उसमें कि उनका रिजल्ट ही कहीं से कहीं हो जाएंगे माइन्यूट कैलकुलेशंस में. तो फॉर दॅट दे हॅव टू फाइंड एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ जी ॲट दॅट प्लेस. आणि आठवा मी तुम्हाला काय सांगितलं, हाऊ टू फाइंड जी, हाऊ टू एक्सपेरिमेंटली फाइंड व्हॅल्यू ऑफ जी ॲट एनी प्लेस. आठवा, थिंक. पेंडुलम, मी तुम्हाला एसएचएम शिकवताना, अँग्युलर एसएचएम शिकवताना आठवा मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पेंडुलम गिव्स यू एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ जी. टी इज इक्वल टू 2π√L/g. सगळं विसरलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाइम पिरियड जर मी मोजले, टाइम पिरियड मोजला, एका ऑसिलेशनला लागला वेळ, ओके, 2π माहिती आहे, लेंथ ऑफ द पेंडुलम माहिती आहे, तो आय कॅन फाइंड जी. अरे कळतंय? फाइन. दिस इज द वे यू कॅन एक्सपेरिमेंटली फाइंड जी. लेट अस नाउ सी theoretical reasons why g varies place to place and why there is need, why this g is not a constant like capital G. ओके, बघा. सबसे पहले पहला चीज देखते हैं, अल्टीट्यूड. व्हाई इट चेंजेस विथ अल्टीट्यूड एंड हाउ इट चेंजेस. बघा, सिंपल. ओके, सपोज दिस इज रेडियस, दिस इज मास m, रेडियस r, अर्थ. अर्थच्या सरफेसवर जी ची व्हॅल्यू किती आहे? GM/r². एज सिंपल एज दिस. ओके, मान लो एक हाइट h पे, अर्थ के सरफेस पे हाइट h, अल्टीट्यूड ना, जमीन से ऊंचाई, अल्टीट्यूड. मान लो इस अल्टीट्यूड पे g की वैल्यू है gh. यहां पे g की वैल्यू है gh. अच्छा, और मान लो ये डिस्टेंस अपना स्मॉल r है, जो कि कैपिटल R प्लस h होता है. कोई बात नाही. तो मला सांगा, हाऊ शुड आय राईट? बघा, ह्याची व्हॅल्यू किती असणार आहे? ह्याची असणार आहे GM/r². अरे बोला येस और नो. स्मॉल r². Okay, what is small r? Capital R plus h. I can write this as GM by capital R plus h का whole square. Yes or no? Come back. Come back. Okay, आता ह्या दोघांची कंपॅरिझन करायची आहे. करा कंपेअर. काय करतो मी? टेक रेशो GH/G इज इक्वल टू, मला सांगा हे GM आणि GM उडून जाईल का? उडून जाईल. ओके, मग काय लिहितो मी हे?
आर स्क्वेअर अपॉन आर प्लस एच होल स्क्वेअर कळतंय. ओके, त्यानंतर दिस गिव्स जी एच इज इक्वल टू जी आर अपॉन आर प्लस एच चा होल स्क्वेअर. असं लिहू का मी ह्याला? ओके, पुढे काय करता येईल मला? और आय कॅन राईट लाईक दिस, जी 1 अपॉन 1 प्लस एच बाय आर चा होल स्क्वेअर. काय केलं कळलं नाही. हा आर खाली घेतला. ओके, और आय कॅन राईट जी एच इज इक्वल टू जी 1 प्लस एच बाय आर रेस टू -2. इंडेक्स वरती घेतला, रेसिप्रोकल घेतला ना, ह्याचा हा वरती नेला ना, रेसिप्रोकल म्हणजे हा वरती नेला की इंडेक्स निगेटिव्ह झाला. ओके, दिस इज द रिलेशन. This is how it varies. This is how it varies. This is the relation. Variation of g with altitude. Is it clear to you? 1. If h is very very small than r, मुझे बताओ रेडियस ऑफ अर्थ कितना होता है? 6400 किलोमीटर होगा ना, बहुत बड़ा चीज है. इट्स वेरी ह्यूज डिस्टेंस. अर्थ कितना बड़ा है? ये अल्टीट्यूड अगर अर्थ की हाइट से बहुत कंपेरेबल नहीं है, बहुत छोटी है. फॉर एग्जाम्पल अपनी हाइट कितना? 5 फुट 4 इंच 5 इंच वॉट एवर. ये 5 फुट 5 इंच सारे 8 इंच ले लो, कोई 8 इंच का लंबू है. 8 इंच के आदमी को भी मुझे बताओ 8 इंच कहाँ, 8 इंच नहीं सॉरी 8 फीट 8 फीट, अरे 8 फीट के आदमी के सामने ये रेडियस ऑफ अर्थ क्या है? कुछ मतलब बहुत बड़ी है. उसके सामने ऐसा डॉट बनाया तो भी वो बुर्ज खलीफा हो जाएगा अर्थ के सामने. यस, तो फॉर ऑल प्रैक्टिकल अर्थली यूजेस, अर्थ के ऊपर जो सारे यूजेस होते हैं उसके लिए क्या होता है? h तो छोटा होता है इन कंपेरिजन टू r. तो अगर ये छोटा है, इफ h इज स्मॉल, आई कैन से h बाय r इज वेरी वेरी लेस देन 1. अच्छा, अभी ये अगर छोटा होगा तो रिमेंबर बायनोमियल एक्सपांशन, मॅथ्स में शिका आपने बायनोमियल एक्सपांशन. व्हाट इज बायनोमियल एक्सपांशन? तुमचं मॅथ्स मध्ये शिकलं नसेल तर आपण भरपूर यूज केलेलं आहे. a प्लस एक्स रेस टू n इज इक्वल टू 1 प्लस nx. ह्याच्या पुढच्या टर्म्स असतात, बट द नेक्स्ट टर्म्स आर हायर पॉवर्स ऑफ x. ओके, बट if हे कधी होतं? if x is very very less than 1, if x is small, very small, I can neglect इसको. अगले उसके टर्म जो पावर है ना, हायर पावर, x के हायर पावर तो और छोटे होंगे, उनको निग्लेक्ट किया तो आई कैन डायरेक्टली राइट x प्लस 1 प्लस एक्स रेस टू n इक्वल टू 1 प्लस nx. ये तभी वैलिड है जब x छोटा है, when x is small. अभी सुनो, यहाँ पे देखो, यहाँ पे ये देखो, ये देखो, अरे यहाँ पे अभी h छोटा है, मतलब ये रेशो 1 से बहुत छोटा है, मतलब ये छोटा है, ये छोटा. आई कैन यूज बायनोमियल एक्सपांशन. यहाँ पे लगा सकता हूं मैं, जी एच इज इक्वल टू जी 1 माइनस 2h बाय आर, 1 माइनस 2h बाय आर. ये फॉर्मूला तभी वैलिड है, दिस फॉर्मूला इज ओनली वैलिड व्हेन h इज वेरी वेरी लेस देन r. अगर h r के कंपैरिजन है तो ये फॉर्मूला एक्यूरेट नहीं होगा. ये फॉर्मूला जुगाड़ू फॉर्मूला, जुगाड़ किया ना हमने यहाँ पे, ये जुगाड़ है, ये जुगाड़ू फॉर्मूला होता है ये, क्योंकि अपने हायर पावर्स लिए नहीं हमने, तो जुगाड़ वाला फॉर्मूला ये. हाँ, बट ये जुगाड़ वाला फॉर्मूला गिव्स ऑलमोस्ट करेक्ट आंसर व्हेन दिस इज द केस. ठीक है ना? हाँ, पर अगर ये h कंपेरेबल नहीं है, कंपेरेबल है अर्थ के रेडियस के. फॉर एग्जांपल सैटेलाइट ऊपर है, सैटेलाइट अभी अर्थ, सैटेलाइट मान लो एक 30,000 किलोमीटर ऊपर है. हम देखने वाले हैं कम्युनिकेशन सैटेलाइट 36,000 किलोमीटर ऊपर होता है, देखने वाले आगे. तो वो 36,000 डिस्टेंस तो बहुत बड़ा कंपेरेबल है ना इससे, अरे है कि नहीं है? यस. तो उस टाइम ये फॉर्मूला यूज किया तो घोटाला, आंसर करेक्ट गलत आएगा. हाँ, मग काय करायचं? ये फॉर्मूला यूज करो. दिस फॉर्मूला इज वैलिड फॉर ऑल केसेस, एस छोटा हो बड़ा हो, हर एक के लिए है, क्योंकि यहाँ पे जुगाड़ कुछ किया नहीं. ये जुगाड़ू फॉर्मूला है, लिखो जुगाड़ू फॉर्मूला, लिखो यहाँ पे, ये जुगाड़ वाला फॉर्मूला है. यहाँ पे कोई जुगाड़ नहीं है, ये h के किसी भी वैल्यू को चल जाएगा, बट ये नहीं चलेगा. हाँ, बट प्रॉब्लम क्या है, ये h के छोटे वैल्यू को भी करना पड़ा, तो ये कैलकुलेशन बहुत खतरनाक है. ये कैलकुलेशन आसान है. यस, समझ में आ रहा है? चलो, तो हे लिहून घ्या सगळं. तुम्हाला जे काय सांगितलं मी आतापर्यंत हे व्हेरिएशन ऑफ जी विथ अल्टिट्यूड. ठीक आहे, विल मीट इन नेक्स्ट क्लास. वी विल लर्न डेप्थ एंड रोटेशन ऑफ अर्थ. चलो, गुड डे, बाय.